पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी आपला वचननामा सादर करत मतदारसंघातील विविध जनहितांच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित करण्याची ग्वाही दिली आहे। भोईर यांनी विधानसभेत आरक्षणासाठी आवाज उठवण्याचे आश्वासन दिले। तसेच दरवर्षी पावसाळ्यात पूरग्रस्त होणाऱ्या वालधुन नदी परिसरात गाळ काढून संरक्षक भिंत बांधण्याचे ते नियोजन करणार आहेत। मतदारसंघातील मेट्रो प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी दुर्गाडी ते टिटवाळापर्यंत मार्ग वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाणार आहे। महिला सन्मानासाठी डॉक्टर आनंदबाई जोशी यांचे स्मारक उभारण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलाय। तसेच आंबेडकरी समाजासाठी माता रमाई आंबेडकर यांचा पुतळा आणि समाज मंदिर उभारले जाणार आहे। विद्यार्थ्यांसाठी यूपीएससी एमपीएससी अभ्यासिका उभारून शिक्षणासाठी सुविधा निर्माण करण्याबरोबरच संविधान भवन उभारण्याची घोषणा भोईर यांनी केली। विश्वनाथ भोईर यांच्या या वचननाम्याचे मतदारसंघातील नागरिकांमध्ये सकारात्मक चर्चा रंगू लागली। आपण जो वचननामा आहे तो आधीच प्रसिद्ध केला होता, परंतु ह्या ज्या गोष्टी आता आम्ही ज्या आपल्या समोर मांडत आहोत ह्या त्या विशिष्ट समाजाशी म्हणा किंवा त्या संस्थांशी म्हणा किंवा त्या नागरिकांशी म्हणा चर्चा करून हे प्रश्न ऐरणीवरती आलेले असल्यामुळे ते प्रश्न आम्ही हातात घेतलेले आहेत आणि ते प्रश्न नुसते हातात न घेता आमच्या वचननामा म्हणून ते प्रश्न आम्ही जाहीर करत आहोत। म्हणजे आम्ही जनतेला ते वचन देत आहोत की ह्या पद्धतीचा जो जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मराठा आरक्षणाचा जो विषय, मराठा आरक्षणाला मी पहिल्यापासून पाठिंबा दिलेला आहे। सर्वात आधी मला वाटतं मीच पाठिंबा दिला होता आणि त्या पद्धतीने कारण तो गरजवंत मराठ्यांचा आक्रोश येतो आणि तो कुठेतरी सरकार दरबारी मांडण्यात जर मला यश आलं किंवा मांडण्याची संधी मिळाली तर मला ते मी ते जरूर मांडण्याचा प्रयत्न करेन। त्याच्यानंतर वालधुन नदीचा जो विषय आहे तो मी मागच्या अधिवेशनामध्ये तो घेतला पण होता, आपण त्याला चांगल्या प्रकारे प्रसिद्धी सुद्धा दिली होती, पण तो प्रश्न तडीस लावण्यासाठी त्या पद्धतीने पावलं उचलली जातील आणि वालधुन नदीचा प्रश्न जो इतके वर्ष म्हणजे वर्षानुवर्ष प्रलंबित राहिलेला आहे हा प्रश्न तडीस नेण्यासाठी ते जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न करणार आणि तसं सकारात्मक आपल्याला निरोप माननीय मुख्यमंत्र्यांकडून आलेला आहे। त्याच्यानंतर मतदारसंघामध्ये एक मध्यवर्ती ठिकाणी एक अद्ययावत म्हणजे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या योजना असतील, सर्व प्रकारचं काम कम्प्युटर पासून सही पासून सर्व आणि पंतप्रधान योजना असतील, महाराष्ट्र शासनाच्या ज्या 10 ते 12 योजनाच्या सर्वांचं काम त्या कार्यालयातून होईल असं एक सुसज्ज कार्यालय आपण उभारण्याचं लोकांना वचन दिलेले आहे। त्याचप्रमाणे मेट्रोचा जो मार्ग आहे मेट्रोच्या मार्गामुळे मेट्रो बरेच दिवस झाले रखडलेले आहे, तर माननीय मुख्यमंत्र्यांशी त्या बाबतीमध्ये आपण थोडक्यात चर्चा केलेली आहे। त्यांचा पण आपल्याला संदेश आला की ठीक आहे, कोणाचं नुकसान करून आपल्याला मेट्रो करायची नाहीये, तर त्या पद्धतीने आपण ती मेट्रो टिटवाळापर्यंत नेण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून जो तोडफोडीचा प्रश्न निर्माण होतो तो कुठेतरी थांबला जाईल। त्यानंतर खानदेश समाजाचे काही लोक आम्हाला जॉईन झाले होते आणि त्यांनी मला आग्रह केला होता की त्यांचा नारपार गिरनार नदी जो प्रकल्प ह्या प्रकल्पामधून त्यांना जेवढे टीएमसी पाणी भेटायला पाहिजे तेवढं भेटत नाही, पण ते आवाज उठवणारा कोणी आम्हाला साथ देत नाही, तर आम्ही पूर्ण खानदेश आपल्या पाठीमागे उभं राहू। तर आपण जर त्या प्रश्नाबद्दल आवाज उठवला तर मी ते ठरवलेलं की जर त्याचा प्रश्न योग्य असेल तर त्या प्रश्नावरती जरूर याच्यामध्ये विधानसभेत आवाज उठवला जाईल। त्यानंतर डॉक्टर आनंदीबाई जोशी या कल्याणच्या डॉक्टर आहेत आणि माजी आमदार नरेंद्र पवार यांनी मागणी केलेली आहे की त्यांचं स्मारक व्हावं, तर ते स्मारक आपण जरूर करणार।
त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलेलं आहे त्याच्या प्रती सद्भावना ठेवून आदर ठेवून आपल्या कल्याण पश्चिम शहर भागामध्ये एक संविधान भवन उभारण्याचं आपण जनतेला कबूल केलेलं आहे। त्यानंतर कल्याण पश्चिमच्या आदरवाडीच्या जे माता रमाबाई आंबेडकर उद्यान आहे त्या उद्यानामध्ये माता रमाईचा पूर्णाकृती पुतळा जो मला वाटतं सध्या कुठेच नाहीये, सगळ्या त्यांची मागणी आहे की हा पुतळा बसवावा आणि माननीय मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन त्या बाबतीत जाहीर केलेला आहे की हे चांगलं काम आहे आणि ते झालं तर बरं होईल अशा शब्दात त्यांनी आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दिलेला आहे। त्यानंतर तिथेच आदरवाडीच्या तिथे आपण महापालिकेची 7 गुंठे जागा आपण घेतलेली आहे आणि तिथे एक सुसज्ज अभ्यासिका आपण करणार आहोत। समाज मंदिर हॉल असेल, त्याच्यानंतर लायब्ररी असेल, UPSC MPSC केंद्र असेल, असं सुसज्ज अभ्यासिका म्हणजे आपल्या कल्याणमध्ये जी कुठत नाही ती तिथे करण्याचा निर्णय आहे। जोड आपण जे वचननामा आहे तो आपण आज तुमच्या समोर सर्वांच्या वतीने जनतेसाठी जाहीर करत आहोत, सादर करत आहोत। आपण ह्या वचननाम्याला प्रसिद्धी द्यावी ही विनंती। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। विद्यमान आमदार आणि होणारे आमदार सुद्धा ईश्वरराव भोईर यांनी कल्याण शहराच्या प्रमुख प्रश्नाबद्दल एक वचननामा जनतेला सादर केलेला आहे। हा वचननाम्यामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाला विधानसभेत आवाज उठवून आरक्षणाला जाहीर पाठिंबा देणार असं या वचननाम्यात घोषित केलंय। त्याचबरोबर मराठा समाजाला अद्यावत एक हॉल या ठिकाणी उभा करून देणार आहेत। वालधुनी नदीमुळे जो पूर येतो त्यामुळे योगीधाम, अनुभवनगर या ठिकाणचा परिसर जो आहे हा सध्या नेहमी जलमय होत असतो, त्यामुळे तिथला वालधुनीचा गाळ काढून त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रयत्न करणार। त्याचबरोबर मतदारसंघाच्या लोकांना भेटण्यासाठी कल्याण स्टेशनला अद्यावत असं कार्यालय उभा करून तिथं जनतेच्या ग्रहाने ऐकणार। दर महिन्याला त्या ठिकाणी जनता दरबार घेणार। त्याचबरोबर कल्याण स्टेशनला तो मेट्रो मार्ग जाऊन व्यापाऱ्यांचं जे नुकसान होणार असं व्यापाऱ्यांची मागणी आहे, व्यापाऱ्यांचं नुकसान होणार नाही अशा पद्धतीने मेट्रो मार्गाची रचना करण्यात येणार आहे। तसंच बिर्ला कॉलेज पर्यंत जो मेट्रो जाणार आहे तो शहाड, आंबिवली, टिटवाळ्यापर्यंत म्हणजे कल्याण पश्चिमची जी हद्द आहे टिटवाळ्यापर्यंत तिथपर्यंत नेण्याचा आमदार साहेब प्रयत्न करणार आहेत। त्याचबरोबर खानदेशातला महत्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो नायना, पायघर आणि गिरणा नदी जोड प्रकल्प हा त्या ठिकाणच्या लोकांसाठी फार महत्वाचा असा नदीजोड प्रकल्प आहे। त्याला नायगार आणि गिरणा, नायपार आणि गिरणा हा जो नदीजोड प्रकल्प आहे हा महत्वाचा आहे आणि तो प्रकल्प रामनवाडी विधानसभेत दादा आवाज उठवणार आहे। बाबासाहेबांचं संविधान भवन जे आहे ते संविधान भवन उभारणार, तर माता रमेचा पूर्णाकृती पुतळा त्या कल्याणमध्ये उभारणार। त्याचबरोबर आपल्या कल्याणच्या पहिल्या डॉक्टर जे आनंदीबाई जोशी आहेत त्यांचा स्मारक बांधण्यासाठी विशेष प्रयत्न करणार। अशा पद्धतीचा एक जनतेला वचननामा आम्ही या ठिकाणी सादर करत आहोत। पत्रकारांना विनंती आहे की हा वचननामा आपल्या पत्रकारामार्फत प्रसिद्धी द्यावा ही विनंती करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी बोलवली।